नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाज संस्था KTHM कॉलेज अर्थशास्त्र विभागामार्फत प्रथम वर्ष कला या वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकरण 2 मधील ग्रामीण पतपुरवठा या विभागाचा विचार करणार आहोत। ग्रामीण पतपुरवठा आणि त्या अनुषंगाने शेतीला केला जाणारा कर्ज पुरवठा याचा विचार सविस्तरपणे आज या विभागामध्ये आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भाग आणि म्हणून शेती क्षेत्र यांचं नातं अतूट आहे। ग्रामीण भागाचा विकास जर करायचा असेल तर मुख्यत्वे आणि मूलभूतरित्या शेतीचा विकास करणं गरजेचं आहे। शेतीचा विकास झाला तरच ग्रामीण भागाचा विकास हा आपोआप होईल आणि म्हणून ग्रामीण भागाचा विकास म्हणजेच शेतीचा विकास करण्यासाठी ज्या ज्या विविध प्रकारच्या उपाययोजना प्रयत्न शासकीय स्तरावरती होत आहेत, त्यातला एका प्रयत्नाचा भाग म्हणून ग्रामीण पतपुरवठ्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये अलीकडच्या काळामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक संस्थांची स्थापना आणि उभारणी झालेली आहे। पण गेल्या काही वर्षांपर्यंत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गेल्या काही वर्षांपर्यंत ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात मुबलक प्रमाणात वित्त पुरवठा पतपुरवठा हा केला जात नव्हता। त्याला विविध प्रकारची कारणे होती, त्या कारणांचा विचार आपण नंतर करूया। पण तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात हा जो पतपुरवठा करायचा आहे, शेतीला हा जो पतपुरवठा करायचा आहे, त्याचं मूल्यमापन आज आपण आजच्या लेक्चरला करणार आहोत। आज आपण ग्रामीण पतपुरवठा म्हणून ज्या विभागाचा विचार करणार आहोत ते खरं तर शेतीसमोरचं एक आव्हान आहे। आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शेतीची उत्पादकता, त्याचा अर्थ समजून घेतला, त्यानंतर त्याची व्याख्या समजून घेतली आणि त्यानंतर शेतीची उत्पादकता कमी असण्याची कारणेही समजून घेतली आणि तसेच भारतीय शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचाही विचार केला। भारतीय शेतीसमोरील आव्हानांच्या बाबतीत शेतीच्या उत्पादकतेचा आपण विचार केला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो भाग आहे या दुसऱ्या प्रकरणातला तो म्हणजे ग्रामीण पतपुरवठा। ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक बँका, पतसंस्था, वित्तीय संस्था आहेत। शासकीय आणि बिगर शासकीय निमशासकीय संस्थांनी ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करण्याचं कार्य उचलून धरलेलं आहे, ते करत आहेत आणि म्हणून आजच्या व्याख्यानामध्ये सविस्तरपणे आपण ग्रामीण पतपुरवठ्याचा विचार हा करणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रकार आणि त्यानंतर सहकारी पतपुरवठ्याचे मूल्यमापन याचाही विचार करणार आहोत। आणि याच प्रकरणामधला तिसरा मुद्दा जो आहे किंवा शेतीसमोरचं जे आव्हान आहे, शेतमाल विक्री व्यवस्था, आणि त्यानंतर जो चौथा मुद्दा आहे त्याचाही आपण विचार करणार आहोत। सर्वात महत्त्वाचा आजच्या व्याख्यानाचा हेतू तो म्हणजे ग्रामीण पतपुरवठ्याचे स्त्रोत किंवा शेती कर्जाचे स्त्रोत किंवा ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रकार कोणकोणते आहेत त्याचा आपण सविस्तरपणे विचार करूया। विद्यार्थी मित्रांनो, जे काही ग्रामीण पतपुरवठ्याचे किंवा शेती कर्जाचे जे स्त्रोत आहेत त्या स्त्रोतांना साधारणतः 2 भागांमध्ये विभागलं जातं। हे 2 भाग म्हणजेच बिगर संस्थात्मक स्त्रोत आणि संस्थात्मक स्त्रोत। बिगर संस्थात्मक स्त्रोत याचा अर्थ यांची अशी कुठलीही संस्था स्थापन झालेली नाही, यांची अशी कुठलीही संघटना नाही, यांच्यावर असं एखाद्या संस्थेचं नियंत्रण नाही आणि म्हणून यांना बिगर संस्थात्मक स्त्रोत असं म्हटलेलं आहे। हे सर्व बिगर संस्थात्मक स्त्रोत ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करता आहेत, ग्रामीण भागाची वित्ताची गरज पूर्ण करता आहेत। पण या बिगर संस्थात्मक स्त्रोतांचेही काही सकारात्मक आणि काही नकारात्मक परिणाम आहेत आणि म्हणून या सर्वांचा आपण सविस्तरपणे विचार या ठिकाणी करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्रकार आहे संस्थात्मक स्त्रोतांचा। संस्थात्मक स्त्रोत म्हणजे यांची एक संस्था असते, संघटना असते। या स्त्रोतांवर एका विशिष्ट संस्थेचं नियंत्रण असतं, नियमन असतं आणि अशा स्त्रोतांना मग संस्थात्मक स्त्रोत असं म्हटलं जातं।
तत्पूर्वी आपण बिगर संस्थात्मक स्रोत कोणकोणते आहेत त्यांचा सविस्तरपणे विचार करूया. त्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे तो म्हणजे सावकार. जोपर्यंत ग्रामीण भागामध्ये व्यापारी बँकांनी, सहकारी बँकांनी आपला शाखीय विस्तार केलेला नव्हता, राष्ट्रीयकृत बँकांनी शाखीय विस्तार केलेला नव्हता, तोपर्यंत ग्रामीण भागाची वित्ताची गरज सावकार, जमीनदार यांच्या मार्फत पूर्ण केली जात होती. शेतीला लागणारं खेळतं भांडवल कुळांना त्यांच्या शेतीच्या विविध वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भांडवलाचा पुरवठा या सावकार वर्गाकडनं केला जात होता. या सावकारांची मात्र अशी कुठलीही संस्था नाही, कुठलीही संघटना नाही, हे विखुरलेल्या स्वरूपात आहेत आणि त्या त्या पातळीवर ते सावकार शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा करत होते. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे जमीनदाराचा. जमीनदार हा आपल्या जमिनीचा विशिष्ट हिस्सा हा कुळांना कसण्यासाठी देत असे आणि ज्या ज्यावेळी कुळांना भांडवलाची आवश्यकता असेल, शेती कसण्यासाठी खेळत्या भांडवलाची आवश्यकता असेल, तेव्हा ही कुळं जमीनदारांकडनं वित्त उपलब्ध करून घेत होते. जमीनदार या कुळांना वित्त पुरवठा करत होते. त्यानंतर दुसरा भाग आहे तो व्यापारी वर्गाचा. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडनं शेतमालाच्या तारणावर शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी खेळतं भांडवल उपलब्ध करून देत असे. आता व्यापारी वर्गाकडे जो काही पैसा असायचा तो पैसा शेतकऱ्याच्या शेतमाल विकून तो उभा केलेला असायचा आणि त्याच शेतकऱ्याला पुन्हा तो पुढचं पीक तारण घेऊन खेळतं भांडवल हे उपलब्ध करून देत असे. अशा प्रकारे व्यापारी वर्गही ग्रामीण भागामध्ये हा वित्त पुरवठा उपलब्ध करून देत असे. त्यानंतर व्यावसायिक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक हे सुद्धा शेतीला मुबलक प्रमाणात वित्त पुरवठा, कर्ज पुरवठा उपलब्ध करून देत होते किंवा देत आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी वर्ग हा आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडनंही मोठ्या प्रमाणात वित्त उपलब्ध करून घेत असतो. ज्या ज्यावेळी शेतीला खेळत्या भांडवलाची आवश्यकता असेल किंवा दीर्घकालीन भांडवलाची आवश्यकता असेल त्यावेळी शेतकरी वर्ग आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडनंही निधी उपलब्ध करून घेत असतो. तर असे हे बिगर संस्थात्मक स्रोत आहे, त्यांचा आपण थोडक्यात विचार केलेला आहे. सर्वात महत्त्वाचा ग्रामीण भागातला वित्त पुरवठ्याचा स्रोत आहे तो म्हणजे संस्थात्मक स्रोत. विद्यार्थी मित्रांनो, संस्थात्मक स्रोतांमध्ये ग्रामीण कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत सिंहाचा वाटा जर कोणी उचललेला असेल तो आहे तो सहकारी बँकांनी. भारतामध्ये आपण एडवर्ड मॅकलॅगन या समितीच्या शिफारशींनंतर सहकारी पतपुरवठा संस्थांची आणि म्हणून सहकारी बँकांची स्थापना करायला सुरुवात केली. 1914च्या मॅकलॅगन समितीच्या शिफारशीनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना झाली आणि म्हणून भारतामध्ये त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांची रचना स्वीकारलेली आहे. आता त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांची रचना म्हणजे प्रत्येक राज्यस्तरावर, देशातल्या प्रत्येक राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक आहे. राज्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि त्यानंतर प्राथमिक स्तरावर म्हणजेच गाव पातळीवर किंवा तालुका पातळीवर प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था आहेत. म्हणजे राज्य पातळीवर राज्य सहकारी बँका, जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि प्राथमिक पातळीवर गाव पातळीवर प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था. अशा प्रकारची त्रिस्तरीय रचना या व्यवस्थेमध्ये आपण स्वीकारलेली आहे आणि या त्रिस्तरीय रचनेला नाबार्ड मार्फत वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. 12 जुलै 1982 रोजी या नाबार्डची स्थापना झाली. बी शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार 82 मध्ये नाबार्डची सहकारी बँकांना पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणून या संस्थेची स्थापना झाली. केवळ शेतीला कर्ज पुरवठा करण्याऐवजी ग्रामीण भागाचाही विकास करावा या हेतूने या संस्थेची स्थापना झाली आणि या संस्थेमार्फत मग देशातल्या या त्रिस्तरीय रचनेला वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. त्यानंतर दुसरा भाग आहे तो व्यापारी बँकांचा. व्यापारी बँका देखील, विविध प्रकारच्या व्यापारी बँका देखील शेतीला दीर्घकालीन वित्त पुरवठा उपलब्ध करून देतात. अल्पकालीन, मध्यमकालीन अशा स्वरूपाचा देखील वित्त पुरवठा या व्यापारी बँकांमार्फत उपलब्ध करून दिला जातो. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, पंजाब नॅशनल बँक आहे. तर या बँका शेतीला आणि म्हणून ग्रामीण भागाला
दीर्घकालीन वित्त पुरवठा उपलब्ध करून देतात. त्याप्रमाणे खाजगी बँका देखील मोठमोठ्या शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण वित्तीय क्षमतेच्या आधारे खाजगी बँका देखील वित्त पुरवठा करतात. ग्रामीण भागामध्ये जे मोठमोठे शेतकरी आहेत ज्यांची कर्ज परतफेड करण्याची चांगली क्षमता आहे, अशा शेतकऱ्यांना देखील या बँका, खाजगी बँका मोठ्या प्रमाणात वित्त उपलब्ध करून देतात. तर या खाजगी बँका देखील ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा एक मुख्य स्रोत मानला जातो. त्यानंतर आहेत प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी सर्वप्रथम प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली. देशातल्या 5 जिल्ह्यांमध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँकांची सुरुवातीला स्थापना झाली. आज या बँकांची संख्या 46 पर्यंत वाढलेली आहे आणि ती 46 नंतर शासन ती आणखी कमी करण्याचा विचार करत आहे, कारण या प्रादेशिक ग्रामीण बँकांबरोबर इतर अनेक बँकांची स्थापना या वित्त व्यवस्थेमध्ये झालेली आहे आणि म्हणून या ग्रामीण बँकांची फारशी आवश्यकता राहिलेली नाही. पण तरीही ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठ्याचा एक मुख्य स्रोत म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकांचाही आपण विचार करू शकतो. त्यानंतर नाबार्ड आहे. नाबार्डच्या बाबतीत आपण अलीकडेच विचार केलेला आहे. नाबार्ड हा सुद्धा ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा एक मुख्य स्रोत आहे. नाबार्ड मार्फत ग्रामीण भागामध्ये पुनर्वित्त पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तर अशा प्रकारे हे ग्रामीण पतपुरवठ्याचे अर्थात शेती कर्जाचे स्रोत आपण विचारात घेतले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचा जो स्रोत आहे ग्रामीण पतपुरवठ्याचा तो म्हणजे सहकारी बँका. व्यापारी बँका ही खाजगी बँका किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका या ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा करतात, वित्त पुरवठा करतात, पण त्या तुलनेने सहकारी बँकांचा वित्त पुरवठ्याचा वाटा हा सर्वाधिक आहे. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्थांचं जाळं मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे आणि या संस्थांमार्फत शेतीला, ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा हा उपलब्ध करून दिला जातो, पतपुरवठा हा उपलब्ध करून दिला जातो. आणि म्हणून सहकारी पतपुरवठ्याचे मूल्यमापन या अनुषंगाने याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मूल्यमापन जेव्हा करतो आपल्याला तेव्हा दोन्ही बाजूंचा विचार या ठिकाणी करावा लागतो. आता सहकारी बँकांनी ग्रामीण भागामध्ये जो काही वित्त पुरवठा केलेला आहे त्याचं मूल्यमापन करताना सर्वात पहिला मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे शिखर संस्थांवर अधिक अवलंबित्व. ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी ज्या काही वित्तीय संस्था वित्त पुरवठा करतात, उदाहरणार्थ प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था, या प्राथमिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थांना शिखर संस्थांवर म्हणजे त्यांच्या दृष्टीने शिखर संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या दृष्टीने शिखर संस्था म्हणजे राज्य सहकारी बँका, या प्रत्येक स्तरावरच्या बँकेला आणि राज्य सहकारी बँका देखील नाबार्ड कडनं निधी उपलब्ध करून घेत असतात. म्हणजे प्रत्येक स्तरावरच्या या बँकांना त्यांच्या शिखर संस्थांवर, त्यांच्या वर असणाऱ्या संस्थांवर अवलंबून राहावं लागतं. जर या संस्थांकडनं निधी उपलब्ध झाला तर आणि तरच त्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांपर्यंत तो निधी पोहोचतो आणि मग शेतकऱ्यांना किंवा ग्रामीण भागाला कर्ज पुरवठा उपलब्ध होतो. म्हणजे शिखर संस्थांवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व या सहकारी पतपुरवठा संस्थांचं आहे आणि म्हणून बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये निधी उपलब्धता किंवा कर्ज पुरवठा करताना, पतपुरवठा करताना अनेक अडथळे निर्माण होत असतात. कारण शासकीय ध्येय धोरणांनुसार या संस्थांना आपल्या निधीचा ओघ आणि दिशा ही बदलावी लागत असते आणि त्यानुसार मग या शिखर संस्थांनी जर आपले नियोजन बदललं तर साहजिकच आहे ग्राउंड लेवलवर, प्राथमिक स्तरावर निधी येताना दीर्घकाळ जातो किंवा मुबलक प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होत नाही. तर अशा प्रकारे आपण या मुद्द्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सहकारी पतपुरवठ्याचं मूल्यमापन करताना दुसरा मुद्दा आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे अतिरिक्त थकबाकी. कोणतीही संस्था असो, वित्तीय संस्था, कोणतीही वित्तीय संस्था असो, त्या वित्तीय संस्थेच्या बाबतीत जर थकबाकी वाढली तर तिच्या वित्तीय आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतो. त्या वित्तीय संस्थेने जे काही कर्ज वितरित केलेलं आहे ते जर वेळेवर पुन्हा परत आलं नाही तर अशा थकलेल्या कर्जाला
मुदत संपून गेल्यानंतरही जर असं कर्ज परत आले नाही तर अशा कर्जाला थकबाकी असं म्हणतात. आणि ही जर थकबाकी वाढत गेली तर अशी अतिरिक्त थकबाकी या वित्तीय संस्थांवर आर्थिक बोजा निर्माण करते. ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेती क्षेत्रामध्ये अशाश्वतता आहे. शेतकऱ्यांना कर्ज दिल्यानंतर ते वेळेवर परत येईलच याची शाश्वती नसते आणि म्हणून अतिरिक्त थकबाकीचा प्रश्न या वित्तीय संस्थांसमोर हा निर्माण होतो. ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करताना खाजगी बँका अतिरिक्त थकबाकीच्या भीतीनेच मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा करत नाही. तर अशा अनुषंगाने आपण या अतिरिक्त थकबाकीचा विचार हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा मुद्दा आपल्याला या संदर्भात विचारात घेता येईल तो म्हणजे NPA चे वाढते प्रमाण. थकबाकी वाढली आणि जर असे कर्ज वेळेवर परत मिळाले नाही किंवा मुदतीनंतरही मुदत देऊनही जर असे कर्ज परत मिळाले नाही तर अशा कर्जाची वर्गवारी NPA म्हणून केली जाते. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, अनुत्पादक मालमत्ता. जी मालमत्ता परफॉर्म करत नाही, जी मालमत्ता उत्पादक नाही अशी मालमत्ता म्हणजे अनुत्पादक मालमत्ता. वित्तीय संस्था जेव्हा कर्ज वितरित करतात तेव्हा त्या कर्जावर त्यांना व्याज मिळतं, उत्पन्न मिळतं आणि वेळेत जर असे कर्ज वितरित केल्यानंतर परत मिळालं तर ते उत्पन्न हे वित्तीय संस्थांसाठी अत्यंत लाभदायक असतं. पण वित्तीय संस्थांनी ज्या कालावधीसाठी कर्ज वितरित केलेलं आहे त्या कालावधीनंतर देखील जर ते कर्ज परतफेड केली जात नसेल, परत येत नसेल तर अशा कर्जाची थकबाकी म्हणून वर्गवारी केली जाते. आणि मध्यवर्ती बँकेच्या नियमानुसार जर दिलेल्या मुदतीनंतर 1 महिन्याच्या आत जर हे वितरित कर्ज पुन्हा आलं नाही तर अशा कर्जाची पुन्हा NPA म्हणून वर्गवारी केली जाते. असं कर्ज, अशी मालमत्ता ही कुठलंही उत्पन्न देत नाही आणि म्हणून अशा मालमत्तेला अनुत्पादक मालमत्ता असं म्हणतात. ग्रामीण भागात विशेषतः शेती क्षेत्रात कर्ज पुरवठा करताना अनिश्चितता मोठ्या प्रमाणात असते. शेतकरी जे काही कर्ज घेतो ते पिकाच्या तारणावर कर्ज घेतो. पीक हे निसर्गावर अवलंबून आहे, निसर्गाच्या लहरींवर अवलंबून आहे. निसर्ग जर चांगला असेल, नैसर्गिक परिस्थिती जर चांगली असेल तर पीक उत्पादन चांगले येणार आणि मग शेतकऱ्याची कर्ज परतफेड करण्याची क्षमता निर्माण होणार. पण जर नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असेल तर साहजिकच आहे त्याच्या शेती उत्पादनावर त्याचा परिणाम होतो आणि शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करणं शक्य होत नाही. पण परिणामतः ज्या वित्तीय संस्थांनी अशा शेतकऱ्यांना वित्त पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे अशा वित्तीय संस्थांचा, विशेषतः सहकारी बँकांचा जो NPAचा जो काही बोजा आहे, NPAचा बोजा हा वाढत जातो आणि शेवटी त्यांचं वित्तीय आरोग्य धोक्यात येतं. आणि म्हणून या सहकारी बँकांना NPAचं जे काही वाढतं प्रमाण आहे ते नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा विचारात घेऊ शकतो तो म्हणजे वाढता तोटा. सहकारी बँकांना अतिरिक्त थकबाकी आणि NPAचा सामना करावा लागतो आणि याचा परिणाम म्हणून वाढता तोटा यांना सहन करावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये सहकारी बँकांवर राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण झालेलं आहे. राजकीय हेतूने या सहकारी बँकांचा उपयोग राज्यकर्त्यांकडनं केला जातो आहे आणि म्हणून कदाचित निवडणुकांसाठी सुद्धा देखील या सहकारी बँकांच्या निधीचा उपयोग केला जातो. अशा निधीचा उपयोग करताना या सहकारी बँकांच्या वित्तीय आरोग्याचा कुठलाही सारासार विचार केला जात नाही. म्हणजे एका बाजूला शेती क्षेत्राला वित्त पुरवठा करायचा की जे शेती क्षेत्र अनिश्चित आहे, दुसऱ्या बाजूला सहकारी बँकांवर राज्यकर्त्यांचं वर्चस्व निर्माण झालेलं असल्याने सहकारी बँकांचा हा स्वतःच्या निवडणुकांसाठी किंवा आर्थिक फायद्यासाठी उपयोग केला जातो आहे. तर या दृष्टीने आपण जर विचार केला तर सहकारी बँकांचा आणि पतसंस्थांचा तोटा मोठ्या प्रमाणात हा वाढत चाललेला आहे आणि यामुळे अनेक वित्तीय संस्था, अनेक सहकारी बँका या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर या अनुषंगाने आपण या मुद्द्याचा सविस्तरपणे विचार हा करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी विचारात घेऊ शकतो तो म्हणजे लहान आकारमान. सहकारी बँकांचं कार्यक्षेत्र हे लहान आहे, त्यांचं जे काही वित्तीय कार्यक्षेत्र आहे ते लहान आहे आणि म्हणून लहान आकारमानाच्या कार्यक्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवणं त्यांना शक्य होत नाही.
शिवाय जे शेतकरी या सहकारी बँकांकडून वित्त उपलब्ध करून घेतात, अशा शेतकऱ्यांच्या धारण क्षेत्राचे आकारमान देखील लहान आहे. लहान धारण क्षेत्र असेल तर साहजिकच आहे अशा धारण क्षेत्राची उत्पादकताही कमी राहते. यामध्ये दीर्घकालीन उपाययोजना करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, शक्य होत नाही. म्हणजे सहकारी संस्थांचं जे काही एकूण कार्यक्षेत्र आहे ते लहान आहे आणि लहान कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न वाढीवरती अनेक प्रकारच्या मर्यादा येत असतात. तर या अनुषंगाने आपण या मुद्द्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे निधीची कमतरता. सहकारी बँकांसमोर नेहमीच हा प्रश्न निर्माण होत असतो, निधी कुठून उपलब्ध करायचा. कारण जो काही निधी उपलब्ध केलेला असतो, झालेला असतो, तो शेतकऱ्यांना शासकीय ध्येय धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात वितरित करावा लागतो, किंवा बाजारामध्ये स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित करून कर्जावरील व्याज आणि म्हणून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळवावं लागतं. पण दुसऱ्या बाजूला मात्र निधीची चणचण, निधीची टंचाई ही निर्माण होत असते. कारण शिखर संस्थांकडनं मोठ्या प्रमाणात वेळेवर निधी उपलब्ध होईलच असं नसतं. आणि म्हणून नेहमीच या सहकारी बँकांना निधीच्या कमतरतेला तोंड द्यावं लागतं. निधीचं मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन या सहकारी बँकांना करावं लागतं. तर या अनुषंगाने आपण या मुद्द्याचा विचार या ठिकाणी करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक मुद्द्याचा आपण या ठिकाणी विचार करू शकतो तो म्हणजे सहकारी बँकांच्या पतपुरवठ्यापासून लहान शेतकरी नेहमीच वंचित राहतो. मोठा शेतकरी म्हणजे साधारणतः 10 एकर, 15 एकर किंवा 20 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती क्षेत्र असलेला शेतकरी म्हणजे मोठा शेतकरी. आणि लहान शेतकरी म्हणजे 1 एकर, 2 एकर, 3 एकर किंवा फार फार तर 5 एकर किंवा 10 एकरच्या आत ज्या शेतकऱ्याचं शेती क्षेत्र आहे असा शेतकरी म्हणजे लहान शेतकरी. अशा लहान शेतकऱ्यांची कर्ज घेण्याची आणि घेतलेले कर्ज परतफेड करण्याची क्षमता ही कमी असते. साहजिकच आहे, आर्थिक उलाढाल ही फारशी नसते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जरी कर्ज उचललं तरी त्या कर्जाची परतफेड करणं या लहान शेतकऱ्यांना शक्य होत नाही. आणि म्हणून लहान शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करताना सहकारी बँका सातत्याने टाळाटाळ करतात. कारण अशा शेतकऱ्यांना जर वित्त पुरवठा केला तर आपलं कर्ज पुन्हा वेळेवर परत येईलच याची शाश्वती ही नसते. आणि म्हणून ग्रामीण भागात वित्त पुरवठा करताना सहकारी बँका मोठ्या प्रमाणात लहान शेतकऱ्यांना कर्ज देताना टाळाटाळ करतात. मोठ्या शेतकऱ्यांना मात्र मुबलक प्रमाणामध्ये वित्त पुरवठा हा उपलब्ध करून दिला जातो. तर अशा प्रकारे आपण सहकारी पतपुरवठ्याचं मूल्यमापन हे केलेलं आहे आणि या अनुषंगाने आपण ग्रामीण पतपुरवठा याचाही विचार या ठिकाणी करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर सहकारी बँकांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्यात प्रादेशिक असमतोल मोठ्या प्रमाणात आढळून येतो. प्रादेशिक असमतोल म्हणजे काही विशिष्ट भागामध्ये सहकारी बँका, सहकारी पतपुरवठा संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साहजिकच त्या भागामध्ये या संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. पण महाराष्ट्रासारख्या राज्याच्या बाबतीत विचार केला तर मराठवाडा किंवा विदर्भ या भागामध्ये सहकारी पतपुरवठा संस्थांची फार मोठ्या प्रमाणात स्थापना झालेली नाही. आणि म्हणून साहजिकच आहे, सहकारी पतपुरवठा संस्थांची स्थापना झालेली नाही तर त्यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा प्रश्नच नाही. आणि म्हणून प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न निर्माण होतो. प्रादेशिक असमतोल म्हणजे विशिष्ट भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होत राहतो आणि उर्वरित भाग मात्र मागास राहतो. सहकारी पतपुरवठा संस्थांचे केंद्रीकरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि म्हणून पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा विकास हा इतर महाराष्ट्राच्या तुलनेने मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. हाच प्रादेशिक असमतोल सहकारी पतपुरवठा संस्थांच्या स्थापनेबाबत हा निर्माण झालेला आहे. ग्रामीण भागात कर्ज पुरवठा करताना, पतपुरवठा करतानाही या प्रादेशिक असमतोलाचा गंभीर प्रश्न हा निर्माण झालेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण पतपुरवठ्याचं आणि म्हणून सहकारी पतपुरवठ्याचं मूल्यमापन या ठिकाणी या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण करू शकतो. धन्यवाद.